लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये काव्य पार्थला म्हणते की हे नाव तुम्ही दिलं होतं ना आपल्या प्रेमाला, मग आता तुम्ही आपल्या प्रेमाला एक संधी देऊ शकत नाही का? तर पार्थ म्हणतो की हेच तुम्ही मला काही वेळा अगोदर बोलले असते ना तर मला खूप आनंद झाला असता, पण आता तुमचे शब्द ना मला असं वाटते की माझ्यावर कोणीतरी सीड फेकतंय. त्यानंतर पार्थ स्पष्टपणेच म्हणतो की हे मी तुम्हाला दिलं होतं ना तर ते आता मला परत करा. तर काव्य म्हणते की अहो काय बोलताय पार्थ, हे माझं मंगळसूत्र आहे. तर पार्थ म्हणतो की आता यावर तुमचा काही हक्क नाहीये. पार्थ काव्याला ते मंगळसूत्र काढायला लावतो तेव्हा काव्य नकार. त्यावेळेस पार्थ जोरातच काव्यावर ओढतो, म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना ते मला द्या. तर अखेर बिचारा काव्याला गळ्यातून काढून ते मंगळसूत्र पार्थला द्यावंच लागतं. इकडे पार्थ रागानेच ते मंगळसूत्र तोडत आणि त्याचे 2 तुकडे करून टाक. आपल्या प्रेमाचा प्रवास इथपर्यंतच होतो असं समजा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बाबांसोबत घरी जा. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, पार्थने हे काही केलं योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा.